नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव. आज पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आलेलो आहे. डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील लास्ट पॉईंट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज घेऊन. तर सुरुवातीला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय माहिती असणं गरजेचं आहे. सपोज करा वाय हे फंक्शन आहे, तर वायची आपण एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली की आपल्याला dy बाय dx मिळतो. त्याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली, मिळालेलीच पुन्हा आणखीन डेरिव्हेटिव्ह घेतली. अशा डेरिव्हेटिव्ह जर घेत गेलो तर आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज मिळतात. तर इथं मी तुम्हाला सिम्बॉलिकली सांगतो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज कशा लिहितो आपण. आता y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे. देन आपण डिफरन्शिएबल आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढू शकतोय, म्हणजे डी डी एक्स घेऊ शकतोय. डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. डी डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स आणि एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्सला आपण म्हणणार आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. डी वाय बाय डी एक्सला पण आपण म्हणणार आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लक्षात येते, कारण की ही वायची पहिली डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, आता सपोज करा की हे डी वाय बाय डी एक्स आहे, त्याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली. अगेन डिफरन्शिएटिंग डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. आता हे नोटेशन पुढं जाऊन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर होतं. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स काय होतं, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅशची डेरिव्हेटिव्ह अजून एकदा काढतोय म्हणून एफ डबल डॅश ऑफ एक्स लिहितोय. तर ही वायची सेकंड डेरिव्हेटिव्ह झाली, म्हणून याला म्हणतो आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. अजून एकदा याची जर डेरिव्हेटिव्ह काढली तर आपल्याला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. सपोज करा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे दोन्ही बाजूला डी डी एक्स घेणे. डी डी एक्स ऑफ डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एफ डबल डॅश ऑफ एक्स. आता बघा, डी डी एक्स हा डी स्क्वेअरचा घ्यायचा आहे म्हणून तो डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब झालेला आहे. इज इक्वल टू एफ डबल डॅशची डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. आता ही वायची तिसरी डेरिव्हेटिव्ह म्हणून याला म्हणतो आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुढे गेलो, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढली तर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल, डी फोर्थ वाय बाय डी एक्स रेस टू 4. कंटिन्युईंग इन दिस वे. आपण इन जनरल काय घडणार आहे इथं, तर डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन, याला आपण काय म्हणणार आहे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. रिमेंबर, डी वाय बाय डी एक्स, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब, सो ऑन दॅट डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन आर कॉल्ड ॲज हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. आणि ह्या डेरिव्हेटिव्जना आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज ऑल्सो डिनोटेड बाय y2, y3, सो ऑन दॅट yn. y2 म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, y3 म्हणजे काय असेल, डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब, आणि yn म्हणजे काय असणार आहे, डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हनुसार एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, तर लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, आणि तोच आपण डी वाय बाय डी एक्स लिहितो. आता फर्स्ट प्रिन्सिपलनुसार एफ डबल डॅश ऑफ एक्सची डेफिनेशन काय आहे बघा, लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ डॅश ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, आणि त्याला नाव दिलेलं आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स रेस टू डी एक्स स्क्वेअर, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता रिमेंबर करण्यासाठी हे जे दोन पॉईंट आहेत ते महत्त्वाचे आहेत बघा. डी डी एक्स डी वाय बाय डी एक्स, डी डी एक्स डी वाय बाय डी एक्सचा तो येतो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, आणि डी वाय बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स येतो डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर. ह्या दोन्ही गोष्टी सारख्या नाही आहेत. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर सारखं नाही आहे. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे,
आणि dy बाय dxचा स्क्वेअर ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर आहेत आणि हे दोघं काही नाहीत, सारखे नाहीत. आपण एक्झाम्पल पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन 2x⁵ मायनस 4x³ मायनस 2 डिवायडेड बाय x² मायनस 9 विथ रिस्पेक्ट टू x. सुरुवातीला मी काय करतोय बघा, एक फंक्शन जे दिलेलं आहे त्याला नाव देतो y. सोल्युशन लेट y इज इक्वल टू 2x⁵ मायनस 4x³ मायनस 2 डिवायडेड बाय x² मायनस 9. y हे x मधलं फंक्शन आहे, त्यामुळे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर ddx ऑफ y इज इक्वल टू ddx ऑफ 2x⁵ मायनस 4x³ मायनस 2 डिवायडेड बाय x² मायनस 9. आता ddx ऑफ y हा dy बाय dx आपण लिहू शकतो. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट बाहेर येणार आहेत. RHS मध्ये 2 कॉन्स्टंट आहेत बाहेर, इंटू ddx x⁵ चा, मायनस 4 कॉन्स्टंट बाहेर ddx x³ चा, मायनस 2 कॉन्स्टंट बाहेर ddx x⁻² चा. आता हे x⁻² कसे लिहिले तर आपल्याला माहित आहे 1/x⁻m म्हणजे x⁻m त्यानुसार, आणि मायनस ddx 9 चा. x⁵ ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 5x⁴, x³ ची 3x², x⁻² ची यस मायनस 2 इंटू x⁻² मायनस 1 म्हणजे मायनस 3, आणि कॉन्स्टंट 9 कॉन्स्टंट आहे 0, म्हणजे dy बाय dx काय होईल, 2 इंटू 5x⁴ मायनस 4 इंटू 3x² मायनस 2 इंटू मायनस 2x⁻³ आणि मायनस 0. सिम्प्लिफिकेशन करतो, dy बाय dx मिळेल 10x⁴ मायनस 12x² प्लस 4x⁻³ आपल्याला dy बाय dx काढायचा नाहीये, तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे ह्याला अजून डिफरन्शिएट केलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ माहित आहे, ddx ऑफ dy बाय dx. ddx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ 10x⁴ मायनस 12x² प्लस 4x⁻³ LHS पहा, ddx ऑफ dy बाय dx म्हणजेच हे काय लिहिता येईल, d इंटू डी स्क्वेअर टाईपमध्ये, म्हणजे d² बाय dx इंटू dx असल्यासारखं आहे, म्हणजे dx², d² बाय dx². RHS मध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट, कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, म्हणजे हे असं होईल d² बाय dx² इज इक्वल टू 10 कॉन्स्टंट बाहेर ddx ऑफ x⁴ मायनस 12 कॉन्स्टंट बाहेर ddx ऑफ x² प्लस 4 कॉन्स्टंट बाहेर ddx ऑफ x⁻³ x⁴ ची डेरिव्हेटिव्ह 4x³ x² ची डेरिव्हेटिव्ह 2x x⁻³ ची मायनस 3 इंटू x⁻³ मायनस 1 म्हणजे मायनस 3 इंटू x⁻⁴ म्हणजे d2y बाय dx² आपल्याला झाला 10 इंटू 4x³ मायनस 12 इंटू 2x प्लस 4 इंटू मायनस 3 x⁻⁴. सिम्प्लिफिकेशन करतो, 10 इंटू 4 म्हणजेच काय येईल 40x³ मायनस 12 इंटू 2 मायनस 24x प्लस 4 इंटू मायनस 3 मायनस 12 x⁻⁴. निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करतो, d² बाय dx² होईल 40x³ मायनस 24x मायनस 12 डिवायडेड बाय x⁴. हे आपलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे, हेच आपल्याला काढायला सांगितलेलं होतं. सेकंड एक्झाम्पल बघूया. फाइंड d² बाय dx² इफ y इज इक्वल टू x⁻x. आता दिलेलं आहे y x⁻x, म्हणून सोल्युशन मध्ये मी काय लिहिणार, गिवन y इज इक्वल टू x⁻x. बेस x मध्ये पॉवर x मध्ये कोणता रूल, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, टेकिंग लॉग ऑन बोथ दी साइड्स टू दी बेस e. log y is equal to log of x⁻x. Therefore log y is equal to x into log x, कारण आहे log of m⁻n n log m येतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, आता लॉगचे रूल वापरून झालेले आहेत, डिफरन्शिएट करतो म्हणजे ddx ऑफ log y इज इक्वल टू ddx ऑफ x इंटू log x. log y ची डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy बाय dx
is equal to d dx of x into log x. Product rule. First as it is derivative of log x. X as it is derivative of log x is 1 upon x. Plus second as it is log x as it is derivative of x 1. RHS मध्ये x ला x कॅन्सल होतील. 1 प्लस लॉग एक्स राहील. म्हणजे 1 अपॉन वाय डी वाय वाय डी एक्स काय झाला 1 प्लस लॉग एक्स. वायला RHS ला पाठवतो इंटूला जातील. पण वाय काय आहे एक्स रेस टू एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्स काय झाला एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे. कारण एवढंच आहे की याचा वापर पुढं करणार आहे मी. लक्षात ठेवा. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. का तर d2y बाय डी एक्स स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे दुसरी डेरिव्हेटिव्ह. म्हणून अजून एकदा डिफरन्शिएट करतो म्हणजे डी डी एक्स दोन्ही बाजूचा घेतो. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स डी इंटू डी काय होणार डी स्क्वेअर आणि डी एक्स इंटू डी एक्स डी एक्स स्क्वेअर म्हणजेच हा झाला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. RHS मध्ये जर पाहत असाल तर तिथं काय दिसतंय तुम्हाला प्रोडक्ट. पहिलं कोण एक्स रेस टू एक्स दुसरं कोण 1 प्लस लॉग एक्स. पहिलं तसंच दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याची डेरिव्हेटिव्ह. एक्स रेस टू एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. एक्स रेस टू एक्स तसाच ठेवला. 1 प्लस लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1ची 0 लॉग एक्सची 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज. आता डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स हो एक्स रेस टू एक्स म्हणजे आपला वाय आहे म्हणजे डी डी एक्स ऑफ वाय काढायचं आहे म्हणजे डी वाय बाय डी एक्स आणि पहिल्या इक्वेशननुसार त्याची व्हॅल्यू आहे एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. पुढची स्टेप अशी होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स 0 प्लस 1 अपॉन एक्स 1 अपॉन एक्स 1 अपॉन एक्स इंटू एक्स रेस टू एक्स म्हणजे एक्स रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हा आपला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आलेला आहे. सिम्प्लिफिकेशन करतो. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स अपॉन एक्स ची पॉवर काय असणार आहे डिनॉमिनेटर मधल्या 1 ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन ए रेस टू एम मायनस एन म्हणून ते लिहिलं एक्स रेस टू एक्स मायनस 1 प्लस एक्स रेस टू एक्स ॲज इट इज 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. हे आपलं फायनल आन्सर असेल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. हाच आपल्याला काढायला सांगितलेला आहे. थर्ड एक्झाम्पल पाहूया. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता सुरुवात करताना मी लेट वाय इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स घेतलेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ काय दोन्ही बाजूला डी डी एक्स घेणे. डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. डी डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. कन्सिडर एक्स क्यूब ॲज अ फर्स्ट फंक्शन लॉग एक्स ॲज अ सेकंड फंक्शन. डी डी एक्स ऑफ फर्स्ट इंटू सेकंड फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणून डी वाय बाय डी एक्स काय झाला एक्स क्यूब तसाच लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग एक्स तसाच एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन एक्स आणि एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह येते 3x स्क्वेअर. डी वाय बाय डी एक्स झाला एक्स क्यूब इंटू 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू 3x स्क्वेअर. फर्स्ट टर्ममधला एक एक्स कॅन्सल झालेला आहे म्हणजे तिथं राहतील एक्स स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर इंटू लॉग एक्स. हा डी वाय बाय डी एक्स आला. पण आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचा नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कारण की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे. म्हणून याला काय केलं पाहिजे अजून एकदा डिफरन्शिएट केलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. अजून एकदा डिफरन्शिएट करणे म्हणजे डी डी एक्स घेणे दोन्ही बाजूचा. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर लॉग एक्स. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स डी इंटू डी डी स्क्वेअर आणि डी एक्स इंटू डी एक्स स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन डेरिव्हेटिव्ह सेपरेट डी डी एक्स एक्स स्क्वेअरचा प्लस 3 कॉन्स्टंट आहेत बाहेर इंटू डी डी एक्स एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्सचा. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे 2x प्लस 3 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फर्स्ट आहे एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स
इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x, एक एक्स कॅन्सल होतील. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर येईल 2x प्लस 3 इंटू एक एक्स कॅन्सल झाला एक्स प्लस 2x इंटू लॉग एक्स. 3 मल्टिप्लाइड करून घेतो डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर येईल 2x प्लस 3x प्लस 6x लॉग एक्स. 2x प्लस 3x 5x भेटतील प्लस 6x लॉग एक्स तसेच. याच्यातून एक्स कॉमन काढू शकतोय. डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर मिळेल एक्स इंटू 5 प्लस 6 लॉग एक्स. हे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळालेलं आहे. हेच आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. फोर्थ एक्झाम्पल, फाइंड डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर इफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स. सोल्युशनमध्ये गिवन वाय इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण की डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर काढायचं आहे म्हणजे 2 वेळा डिफरन्शिएट केलं पाहिजे. डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. आतल्या लॉग एक्सला अंडरलाईन मारलेले कारण की त्याला मी एक्स कन्सिडर करणार आहे. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय झाली असती 1 अपॉन एक्स, पण एक्स काय आहे लॉग एक्स, म्हणजे ते झालं 1 अपॉन लॉग एक्स इंटू डी डी एक्स ऑफ अंडरलाईन फंक्शन. म्हणजे लॉग एक्सची परत डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल जे येईल 1 अपॉन एक्स. पुढची स्टेप अशी होईल डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन लॉग एक्स इंटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. आता डी डी एक्स ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स येतो म्हणून डी वाय वाय डी एक्स होईल 1 अपॉन लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स. 1 अपॉन एक्स लॉग एक्स, 1 इंटू 1 1 आणि लॉग एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स लॉग एक्स. हा डी वाय वाय डी एक्स मिळेल. आता आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर, म्हणजे अजून एकदा डिफरन्शिएशन घेतलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणून अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी डी एक्स ऑफ डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स डी डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स. डी डी एक्स ऑफ डी वाय वाय डी एक्स काय लिहिणार आहे आपण डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स. एक्स लॉग एक्सला एक्स कन्सिडर करतो तर ते कसं दिसेल 1 अपॉन एक्स सारखं. 1 अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, पण एक्स कोणाला मानले एक्स लॉग एक्सला म्हणून ते झालं मायनस 1 अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स. हा आपला डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर होईल. आता मायनस 1 अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर तसाच ठेवला इंटू डी डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स काढायचा आहे. मी प्रोडक्ट रूल वापरेन. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एक्स ॲज इट इज लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज एक्सची डेरिव्हेटिव्ह 1. एक्सला एक्स कॅन्सल होतील आणि तिथे राहतील 1 प्लस लॉग एक्स. म्हणजे डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर आपला असा होईल मायनस 1 डिवायडेड बाय एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस लॉग एक्स. 1 इंटू 1 प्लस लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स. म्हणून हे डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर होईल मायनस 1 प्लस लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर हेच आपल्याला काढायला सांगितलेलं होतं. हे आपलं फोर्थ एक्झाम्पल होतं. आता फिफ्थ एक्झाम्पल आहे. फिफ्थ एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स. गिवन वाय इज इक्वल टू ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल आहे. 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे म्हणून पहिल्यांदा काढतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स. डी डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय वाय डी एक्स. आर एच एसमध्ये प्रोडक्ट रूल. पहिलं तसंच दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याची डेरिव्हेटिव्ह. आता ई रेस टू 2x फर्स्ट आहे आणि टॅन एक्स सेकंड आहे. ई रेस टू 2x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स प्लस सेकंड ॲज इट इज टॅन एक्स ॲज इट इज ई रेस टू 2x ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x ती 2 म्हणजे डी वाय वाय डी एक्स मिळाला ई रेस टू 2x इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स इंटू ई रेस टू 2x इंटू 2. ई रेस टू 2x कॉमन आहे, कॉमन काढतो म्हणजे डी वाय वाय डी एक्स होईल ई रेस टू 2x इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. का डिफरन्शिएट करतोय आपण आपल्याला डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर हवा आहे. म्हणजेच डी डी एक्स ऑफ डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू 2x इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स.
डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स काय येतो, तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर एच एसमध्ये पाहिलं तर ई रेस टू टू एक्सला फर्स्ट फंक्शन कन्सिडर करूया आणि सेकंड फंक्शन कोणतं आहे मग सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स. पहिलं तसंच ई रेस टू टू एक्स तसंच इंटू डी डी एक्स ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स तसेच इंटू डी डी एक्स ऑफ ई रेस टू टू एक्स. व्यवस्थित जर पाहिलं तर डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर आपल्याला असा लिहिता येईल ई रेस टू टू एक्स इंटू डी डी एक्स ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे, डी डी एक्स ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू इंटू डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे सेक एक्सचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येते टू एक्स, सेक एक्सचा स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येईल टू इंटू सेक एक्स इंटू डी डी एक्स ऑफ सेक एक्स, सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टू कॉन्स्टंट आहे तसेच टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स इन सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स तसेच इंटू डी डी एक्स ऑफ ई रेस टू टू एक्स काय येणार आहे बघा ई रेस टू टू एक्स इंटू टू. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये टू कॉमन आहेत ते टू कॉमन काढले, दुसऱ्या आणि पहिल्या टर्ममध्ये टू इंटू ई रेस टू टू एक्स हे कॉमन निघणार आहेत, ते सगळं कॉमन काढून घेतो. म्हणजे टू इंटू ई रेस टू टू एक्स सगळ्यातून कॉमन काढले तर आतमध्ये राहतील सेक एक्स इंटू सेक एक्स सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स प्लस टू कॉमन निघालेले सेक्स स्क्वेअर एक्स प्लस इन अनादर ब्रॅकेट सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स. हे सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. आता आपल्याला ॲन्सर जे आहे ते पूर्णपणे टॅनमध्ये दिलेलं आहे म्हणून हे सिम्प्लिफिकेशन मी करणार आहे. टू ई रेस टू टू एक्स तसेच ठेवले, पहिल्या दोन टर्म्समधून सेक्स स्क्वेअर एक्स कॉमन निघत आहेत, ब्रॅकेटमध्ये राहिलं वन प्लस टॅन एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स तसेच ठेवले. आता मी काय करणार आहे तर जिथं जिथं सेक्स स्क्वेअर एक्स आहे तिथं तिथं फंडामेंटल आयडेंटिटीनुसार वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स लिहिणार आहे. कारण एवढंच आहे की पाठीमागं जे ॲन्सर आपल्याला दिलेलं आहे ते टॅनच्या फॉर्ममध्ये, म्हणून डी टू वाय वाय डी एक्स स्क्वेअर कसा होईल बघा टू इंटू ई रेस टू टू एक्स इंटू कर्ली ब्रॅकेटमध्ये सेक्स स्क्वेअर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू वन प्लस टॅन एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्सबद्दल लिहिलं वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स. व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन लक्षात घ्या. डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर झाला टू इंटू ई रेस टू टू एक्स कर्ली ब्रॅकेटमध्ये वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू वन प्लस टॅन एक्स प्लस आता ह्या लास्टच्या ज्या टर्म्स आहेत ना वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स ह्या परफेक्ट स्क्वेअर आहेत, जरा थोडंफार बघून घ्या. ह्या कोणाचा परफेक्ट स्क्वेअर असू शकतात. वन हा वनचा स्क्वेअर असतो, टॅन स्क्वेअर हा टॅन एक्सचा स्क्वेअर असतो आणि टू इंटू टॅन एक्स इंटू वन म्हणजेच ह्या वन स्क्वेअर प्लस टू टॅन एक्स प्लस टॅन एक्सचा स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार हा वन प्लस टॅन एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. म्हणून डी टू वाय वाय डी एक्स स्क्वेअर झाला टू ई रेस टू टू एक्स तसेच कर्ली ब्रॅकेटमध्ये पहिल्या ब्रॅकेटमध्ये वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू वन प्लस टॅन एक्स प्लस हा वन प्लस टॅन एक्सचा स्क्वेअर झाला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. आता दोन्ही कर्ली ब्रॅकेटमध्ये ज्या टर्म्स आहेत त्यातून वन प्लस टॅन एक्स कॉमन काढतो म्हणजे डी टू वाय वाय डी एक्स स्क्वेअर लिहिता येईल टू इंटू ई रेस टू टू एक्स इंटू वन प्लस टॅन एक्स कॉमन काढला, पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहिले वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स पहिल्या टर्ममधले आणि दुसऱ्यामध्ये राहिला वन प्लस टॅन एक्स. वन प्लस वन काय लिहिता येईल मला टू, म्हणजेच आपलं फायनल ॲन्सर असं असेल डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू इंटू ई रेस टू टू एक्स इंटू वन प्लस टॅन एक्स इंटू अनादर ब्रॅकेट टू प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. हेच आपलं फायनल ॲन्सर आहे. हे आपलं 5th एक्झाम्पल होतं. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.